सर आता जे बोलला ना ते लय भारी बोलला, परत एकदा बोलून दाखवा ना. शूट करतोय का तू? हो हो बोला ना सर. आम्ही हेच म्हणत होतो की आज करू, उद्या करू, पुन्हा कधीतरी करू, असं करत करत नुसतं वर्षानुवर्ष आपण जर ठरवतच असू आणि होत काहीच नसेल तर त्यांच्यासाठी सगळ्यात प्रभावी रामबाण उपाय काय माहिती आहे की लवकर सुरुवात करा आणि लवकर चुका करा. होतं काय की आपल्याकडे अपयशाची, फेल्युअर होण्याची भीती फार आहे आणि एक व्यवस्थाच आपल्याकडे अशी आहे की फेल झालं रे झालं त्याच्यावर शिक्के बसतात आणि आपण चुकू ह्या भीतीनं अनेक तरुण एखादी गोष्ट करण्यापासून दूर जातात. तिकडे परदेशामध्ये फेल्युअर झालेल्या माणसाला सेमिनारला, वर्कशॉप्सला बोलवलं जातं, त्याच्यासमोर शेकडो लोक बसतात आणि त्याला शिकवायला भाग पाडतात की तू कुठं चुकला की जेणेकरून आपल्याला त्यातनं शिकता येईल. आपल्याकडे अजून ही मानसिकता नाही आहे. म्हणून एखादी गोष्ट नियोजनपूर्वक ठरवून त्याच्यावरती सातत्यपूर्ण जोपर्यंत आपल्याला हवे तसे रिझल्ट्स मिळत नाहीत तोपर्यंत पुन्हा 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 मग चुका होऊ देत, काही होऊ देत, माघार घ्यायची वेळ येऊ देत, न थकता न थांबता जोपर्यंत ती गोष्ट पूर्णत्वाला जात नाही तोपर्यंत ती करत राहणं यात खरं शहाणपण असतं. अन्यथा मग होतं काय, आज करू, उद्या करू, नंतर कधीतरी करू असं करत करत आपण फक्त ठरवत राहतो. एक फार महत्त्वाचं वाक्य माझ्या वाचनात आलेलं होतं की चंद्राच्या शीतल छायेत त्याने निद्रा घेतली, सूर्यस्नानाचा आनंदही अनुभवला, हे करू ते करू म्हणत आयुष्य जगला, शेवटी काहीच न करता त्याचा ग्रंथ आटोपला. असं जर तुमच्या बाबतीत व्हायचं नसेल तर लवकर सुरुवात करा आणि लवकर चुका करा. हा विचार आवडला असेल तर शेअर जरूर करा. थँक्यू.